हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या डेटा टॅबमधला ॲडव्हान्स सॉर्ट अँड फिल्टर बघितलेला आहे. आज आपल्याला होम टॅबमधला जे आपण नंबर फॉर्मॅट बघितलेला आहे त्याचा ॲडव्हान्स पार्ट बघायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण कस्टम नंबर फॉर्मॅट कसं करायचं आहे ते काय करणार आहोत, शिकणार आहोत. ठीक आहे, इथं कस्टम नंबर फॉर्मॅट आहे, हा ऑप्शन आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे. त्यासाठी मी इथं वेगवेगळे एक्झाम्पल घेतलेले आहेत. त्या एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला काय करणार आहे हे शिकवणार आहे. फॉर्मॅट अप्लाय करायचा आहे. त्यासाठी काय करते, मी हे कॉपी करते इकडं आणि इकडून काय करते, इथं पेस्ट करते ह्या व्हॅल्यूला. आता ह्याच्यामध्ये बघा, आता मला ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये मिलियन म्हणजे प्रत्येक नंबर नंतर अप्लाय करायचं आहे. हे 50 लाख आहे, तर इथं मला काय व्हायला पाहिजे, 5 मिलियन असं व्हायला पाहिजे. इथं जाणार आपण कस्टम नंबर फॉर्मॅटमध्ये, मोर नंबर फॉर्मॅट, कस्टम नंबर फॉर्मॅट. हे जे आहे ते काय करा, इरेज करा आणि ह्याच्यामध्ये 0 म्हणजे कंपल्सरी व्हॅल्यू आपल्याला एक पाहिजे, त्याच्यामुळे आपण काय केलं इथं 0 क्वामा. आता एक क्वामा जो असतो तो 1000ने डिवाइड होतोय. त्याच्यानंतर जर सेकंड क्वामा केला तुम्ही तर त्याच्यामध्ये तुमच्या 10 लाखाने डिवाइड केलं जातं त्याला. त्याच्यामुळे ते मी अजून एक कॉमा दिला आणि स्पेस देते आणि डबल कोटमध्येच तुम्हाला एखादं टेक्स्ट टाकायचं. जर तुम्ही डबल कोटमध्ये टेक्स्ट नाही टाकलं तर तुम्हाला रिझल्ट हवा तसा नाही मिळणार. डबल कोटमध्ये तुम्हाला ते टेक्स्ट टाकायचं, डबल कोट कंप्लीट करणं. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे प्रत्येक नंबर तुम्हाला मिलियनच्या ह्याच्यामध्ये येणार. त्याच्या नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, आता इथं अप्लाय KG आफ्टर क्वांटिटी. आता इथं तुम्हाला ॲपल जे क्वांटिटी आहे, पायनॅपलची जी क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला KG अप्लाय करायचं आहे. सेम आत्ता वरच्या एक्झाम्पलमध्ये आपण तसं केलं, सेम तसंच करायचं आहे. मोर नंबर फॉर्मॅट, कस्टम. इथं फक्त हे जनरलला खोडून तुम्हाला काय करायचं आहे, 0. त्याच्यानंतर आता मला काय पाहिजे, KG पाहिजे. ठीक आहे, त्यापुढं KG पाहिजे, तर मला डबल कोटमध्ये काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये KG टाईप करायचं. डबल कोट मी काय केला, कंप्लीट केला, ओके केलं, तर ह्याला प्रत्येक नंबरच्या समोर KG येणार आहे. जर तुम्हाला ह्या दोघांमध्ये स्पेस पाहिजे असेल, मोर नंबर फॉर्मॅट, इथं जाऊन तुम्ही काय करायचं, तर ह्या दोघांमध्ये स्पेस द्या. त्या ह्याच्यानुसार तुम्हाला ह्याच्यामध्ये स्पेस देऊन तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये इथं KGचे जे आहे तुम्हाला जे काय घ्यायचं आहे त्या ह्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे थोडासा वेगळा आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय मी, ह्याच्यामध्ये हाईड 0 युझिंग कस्टम नंबर फॉर्मॅट. ह्याच्यामध्ये मी जे आता समजा सुधीर नाव आहे आणि त्याचं सेल्स एवढं झालं, सुधा नाव आहे त्याचं सेल्स एवढं झालं आणि नेहाचं जे आहे ते सेल्स 0 आहे, राहुलचं 0 आहे, सुजाताचं 0 आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये जे 0 आहे त्या ठिकाणी तुम्हाला ब्लँक ठेवायचं आहे. तर तुम्ही काय करणार आहेत, हे सेल सिलेक्ट करणार आहेत. वापस तुम्हाला काय करायचं, इकडं कस्टम नंबर फॉर्मॅटच्या ह्याच्यामध्ये जायचं आहे. इथं ह्याच्यामध्ये बघा काय कोड आहे, कस्टममध्ये जाणार आहेत, इथं जाणार आहे, हॅश करायचं आहे, हॅश, परत कॉमा 1000 सेपरेट करण्यासाठी, त्याच्यानंतर हॅश हॅश, त्याच्यानंतर 0, परत नंतर तुम्हाला हा कोलन प्रेस करायचा आहे. आता कोलनच्या जे डाव्या बाजूचं आहे ते पॉझिटिव्ह नंबर, त्याच्यानंतर मी काय करते, मायनस, वापस हॅश, कॉमा, परत नंतर हॅश हॅश आणि 0, त्याच्यानंतर वापस काय करते, वापस कोलन करते. म्हणजे इथं काय आहे बघा, ह्याच्यामध्ये की एक जो तुमचा कोलन आहे, हा कोलनच्या अगोदरचा हा पॉझिटिव्ह नंबर आणि त्याच्यानंतर हा दुसरा जो कोलन आहे त्याच्यानंतरचा मायनस दिल्यानंतर हा निगेटिव्ह नंबर आणि पुढचा जो असतो तो 0 असतो. आता 0च्या ठिकाणी मला काहीच नाही आहे द्यायचं, त्याच्यामुळे मी काय करते, त्याला ब्लँक सोडते. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर आपोआप तुमचे काय होणार आहेत, ह्याच्यामधनं 0 काय होणार आहेत, कट होणार आहे. ह्याच्यामध्ये बघा हे काय असतं, हॅश ऑप्शनल नंबर आहे आणि 0 कंपल्सरी तुम्हाला घ्यायचा आहे. तर ह्याच्यामध्ये मी काय केलं, कोलनच्या अगोदर काय केलं आहे, एक नंबर घेतला आहे, हा पॉझिटिव्ह नंबर. कोलनच्या नंतरचा जो नंबर आहे तो हा निगेटिव्ह नंबर आणि कोलन नंतर मी ब्लँक सोडले. त्याच्यामुळे मला इथं काय झाल्यात, व्हॅल्यू इकडच्या सगळ्या ह्या ब्लँक आलेल्या आहेत. पण जर समजा मला ह्याच्यामध्ये एखादा नंबर टाईप करायचा असेल, लेटर टाईप करायचा असेल, समजा मला ह्याच्यामध्ये 0 ज्या ठिकाणी व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी मला 0 शब्द लिहायचा असेल, टेक्स्ट लिहायचा असेल, तर मी काय करणार, डबल कोटमध्येच लिहायचं आहे तुम्हाला ते टेक्स्ट 0 आणि डबल कोट काय करा, कंप्लीट करून टाका. ओके बटनावर क्लिक करा. हे बघा आता ह्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी 0 नंबर होता, इथं बघा फॉर्म्युला बारवर 0 आहे, तर ह्या ठिकाणी आपण टेक्स्ट काय करू शकतो, 0 टेक्स्ट इकडनं टाईप करता
येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा काय क्वेश्चन आहे एक्झाम्पल नंबर 4च्या ह्याच्यामध्ये, की प्रोडक्ट आय डी दिलेत आणि सेल्स दिले आणि मला काय करायचं आहे, ॲड इथं काय क्वेश्चन आहे, ॲड P00 3 वेळा 0 बिफोर प्रोडक्ट आय डी नंबर, म्हणजे ह्या नंबरच्या अगोदर मला टेक्स्ट टाईप करायचं आहे. तर वापस मी इथं जाणार मोर नंबर फॉर्मॅटमध्ये, कस्टम, आणि ह्या जनरलच्या ऐवजी काय करणार, आता मला टेक्स्ट जे पी नावाचं टेक्स्ट आहे ते मला काय करावं लागणार आहे, डबल कोटमध्ये टाकावं लागणार आहे. जसं की मी सांगितलं तुम्हाला, डबल कोट जर नाही टाकला तर तुम्हाला ते आन्सर बरोबर नाही दाखवणार. डबल कोटमध्ये मी इथं पी टाकलं, डबल कोट काय केलं, कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मला 00 टाकायचं. मी 3 वेळा काय करायचं, 000 हे 3 0 प्रेस केले आणि जर मी ओके बटनावर क्लिक केलं तर त्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला दाखवते. हे बघा आता इथं हे जे P001 आलं, ह्याच्यामध्ये P050 आलं, P030 आलं. इथं प्रत्येक ह्याच्यामध्ये त्या ह्याच्यानुसार तुम्हाला काय होणार आहे, प्रोडक्ट आय डी दाखवले जाणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला ह्याच्यामध्ये, की ॲड निगेटिव्ह नंबर्स ॲज अ रिटर्न्स, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी निगेटिव्ह नंबर्स आहेत, इथं आहे तर त्याच्यासमोर रिटर्न असं नाव काय करायचं, लिहायचं आहे. इथं जाणार आहे वापस आपण मोर नंबर फॉर्मॅटमध्ये जावा, कस्टममध्ये जावा, ह्या जनरलला खोडून काय करायचं आहे आपल्याला, ह्याच्यामध्ये प्रेस करायचं आहे. मग असाच कोड हॅश केला, परत कॉमा, ##0 हॅश म्हणजे मी मग जसं सांगितले हे जे असतात ऑप्शनल नंबर, 0 तो तुमचा कंपल्सरी नंबर. त्याच्यानंतर कोलन प्रेस करा, म्हणजे कोलनच्या अगोदरचा पॉझिटिव्ह नंबर. त्याच्यानंतर हॅशच्या अगोदर आपल्याला मायनस घ्यावं लागेल, मायनसचा नंबर प्रेस करण्यासाठी. त्यामध्ये मायनस करून हॅश, कॉमा, त्याच्यानंतर ##0 हे झाला निगेटिव्ह नंबर. आणि निगेटिव्ह नंबरच्या ह्याच्यामध्येच आपल्याला रिटर्न असं नाव लिहायचं आहे. तर इथं तुम्ही स्पेस घेऊन काय करू शकता, ह्याच्यामध्ये डबल कोटमध्ये इथं रिटर्न्स काय करू शकता, नाव टाईप करू शकता. रिटर्न्स असं नाव टाईप केलं, डबल कोट कंप्लीट केला, ओके बटनावर क्लिक करा. आता हे बघा प्रत्येक नंबर समोर जे जे निगेटिव्ह नंबर्स आहेत त्यासमोर रिटर्न आला. तर समजा मी हे 400, त्या अगोदर मी मायनस टाईप करते आणि एंटर बटन दाबलं तर आपोआप त्या 400च्या समोर काय झालेले, रिटर्न म्हणून नाव आलेलं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचा नेक्स्ट पार्ट शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.